हाय फ्रेंड्स. तर आता आम्ही तिघी चाललो आहोत आमच्या लाडूच्या बोरणाला. इथं जाणार आम्ही महाद्वार रोडमध्ये आणि महाद्वार रोडवरून जाणार आम्ही लाडूकडे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्लॉग, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर चलो, स्वरान सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजच आहे की आम्ही कुठे चाललेलो आहोत. आणखीन आमच्या लाडक्या लाडूच्या बोरणांसाठी, आणखीन आदूच्या बोरणांची शॉपिंग करण्यासाठी. तर दरवेळेला स्वराचा आवाज म्यूट करते, तर म्हटलं नको, ह्यावेळेला जरा ऑन ठेवूया. तिला दरवेळेला म्हणजे म्हणते मम्मा मी एवढं छान बोलते, तू माझा आवाज म्यूट करतेस. तर माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये तिचा तर भरपूर खूप मोलाचा वाटाच आहे. त्यामुळे 50% ती माझा पार्टनर आहे याच्यामध्ये. त्यामुळे तिचा तर आवाज ऑन ठेवलाच पाहिजे. त्यानंतर इकडे पोचलो. पहिला शॉपिंग करायची आहे मला. मी गेलेले आहे महालक्ष्मी मंदिरच्या इकडे, म्हणजे आता मी महाद्वार रोडवरती जाणार आहे. तर इकडे मस्त महालक्ष्मीचं मंदिर घेतलं स्क्रीनवरती. किती छान देवी दिसत आहे, बघू शकता पाठीमागे स्क्रीनवरती. तर इकडे मी काय करून गेले, थोडा स्कार्फ मी ठेवला होता चेहऱ्यावरती, कारण मी दीदीच्या घरी कार्यक्रम पण होता. त्यामुळे मी घरातूनच जाताना थोडा मेकअप करून गेले होते आणि तो एकदम असा मेकअप ब्राईट होतो. त्यामुळे मी असं शॉपिंगला त्यांना कोण एवढा मेकअप करून जात नाही ना. म्हणजे मी लिपस्टिक वगैरे काही लावली नव्हती, फक्त फाउंडेशन वगैरे अप्लाय केलं होतं. त्यामुळे थोडं ब्राईट दिसत होते, त्यामुळे स्कार्फ ठेवलाच होता. तर चला, लाडूबाईसाठी आमच्या इकडे आता घेणार आहे मी नऊवारी. तर महालक्ष्मीच्या मंदिरच्या इथे लहान मुलांच्या नऊवारी, मोठ्यांच्या वगैरे सगळ्या खूप छान छान मिळतात. आणखीन मग तिथेच मी एका शॉपमध्ये गेले, तिला मागच्या वेळेला जिथे घेतली होती ना त्या शॉपमध्ये गेले. तिथे सगळ्या ब्लॅक कलरच्या संपल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या शॉपमध्ये गेले, तिथे बघितल्या. तर असंच ते ट्राय वगैरे करून बघितलं. मला छोटी पण नको होती, साईजला वगैरे थोडी मोठी घ्यायची होती. तर ज्वेलरी इकडे बघू शकताय, ज्वेलरी पण घ्यायची आहे. काय काय सगळी तयारी चालू आहे, कारण 5वं आहे म्हटल्यानंतर स्पेशल पण तिच्या कायम लक्षात राहायला असं स्पेशल करायचं आहे. कारण आमच्या वेळा असं काय बोरनान वगैरे अशी काही पद्धतच नव्हती. त्यामुळे ह्या मुलांचे कसं मेमरीज मला, मुलींच्या माझ्या, त्याच्या कायम लक्षात राहतील. तिच्या मम्मीने त्यांची काय काय हौस केली, हे सगळं त्यांच्या लक्षात राहील, हे मला सगळं करायचं आहे. तर 5वं बोरनान म्हटल्यानंतर शेवटचं. त्यामुळे चला, छान अशी तयार करणार आहे माझी ही लाडूबाईला मी. आणखीन एका दुसऱ्या शॉपमध्ये गेले, तिथेही नऊवारी ट्राय केली. इतके दर सांगत होते ना भयानक. तर मी खूप दराचं म्हणजे ह्याला बार्गेनिंग करून साडी घेतलेली आहे. अगदी सांगताना इतकं सांगितलं होतं ना खूप. तर चला, महाद्वार रोडवरती गेले, मस्त इकडे सगळं तिचं मॅचिंगचं घेतलं मी. आणखीन इकडे तो कंटाळ्या होत्या, कारण खूप फिरावं लागतं. शॉपिंग म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. खूप म्हणजे एका शॉपमध्ये आपण फक्त चौकशी, 4 शॉपमध्ये आपण चौकशी करतो आणि 5व्या शॉपमध्ये आपण घेतो, असं आहे माझं पण. तर चला, खूप फिरावं लागलं त्यांना पण. शेवटी भूक लागली, मग इकडे एका बेकरीमध्ये गेलो, तिकडे छान थोडं स्नॅक खाल्लं. त्यानंतर इकडे पोचले आहोत लाडूच्या घरी. तर लाडूची मोठी काकी मस्त छान इकडे रांगोळी काढत आहेत. त्यांचं नाव आहे अर्पिता राबाडे, तुम्ही ओळखतच असेल ह्यांना. तर ह्या खूप छान रांगोळी काढतात, रांगोळीच्या ऑर्डर पण घेतात. शुभेच्छा आर्ट्स यांचं ते रांगोळीचं पेज आहे इंस्टावरती, ते पण तुम्ही बघू शकताय. खूप लोक ह्यांना ऑर्डर देतात रांगोळीसाठी. आणि अँकर तर आहेतच त्या, भरपूर त्यांची ओळख करून ह्या वेळेला पण तुम्हाला द्यायचं राहिलं. खूप घरी गोंधळ होता, आणखीन चिल्ली पिल्ली भरपूर असल्यामुळे त्यांची ओळख ह्या वेळेला पण मला तुम्हाला करून द्यायची राहिली. तर नेक्स्ट टाईम नक्की निवांतमध्ये भेटलो ना, त्यांची तुम्हाला ओळख करून देईन. तर त्या पण यूट्यूबर आहेतच. तर चला, इकडे आमचा लाडोबा छान तयार झालेला आहे, बघू शकताय. आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे. पण पहिल्या वर्षी मुलांचं खूप गोंधळतात, मुलं अजिबात ऐकत नाहीत, काय घालून घेत नाहीत. तर ह्याला फक्त आम्ही कंटिन्यू मोबाईल दिला होता. तर आता ती वरची सगळी ज्वेलरी घालायची, हलव्याचे दागिने घालायची, खूप मोठा टास्क होता. हा काय करतो की काय, फक्त त्याला थोडं आम्ही त्याचं लक्ष हे करत होतो की छान असा त्याचा मूड व्हावा म्हणून. तर चला, इकडे आता छान बघू शकताय, पहिलंच बोरनान आहे. आणि किती म्हणजे लहान मुलांना काहीच कळत नाही पहिल्या वर्षी. सगळीच मुलं असं करतात, अजिबात काय घालून पण घेतलं नव्हतं, सगळं काढून टाकत होता. अगदी त्याला इतकं सगळं आम्ही मोबाईल दाखवला, काय काय केलं त्याला. वरून जे आपण घालतो ना स्नान, ते खूप रडत होता. शेवटी आमचे म्हणजे जिजूच तिथं त्याच्याजवळ थांबले होते. तर असा आमचा लाडोबा बड्डेला पण असाच रडला होता, आणखीन आता पण रडत होता. तर चला, असू दे. सगळी मुलं पहिल्या वर्षी त्यांना काही समजत नाही, रडतात. नंतर समजायला लागल्यानंतर बसतात. मग सियाने मांडीवरती घेतल्यानंतर छान बसला ह्या दिद्या सगळ्या. तर चला, त्या सियाने घेतल्यामुळे लाडू शांत झालेला. इकडे आता त्याचे मम्मी पप्पा त्याला बोर स्नान घालत आहेत. आणि लाडूची मोठी काकी अर्पिता राबाडे, यांचं पण यूट्यूबवरती चॅनेल आहे,
अर्पिता राबाडे म्हणून, तुम्ही नक्की सर्च करून बघा, खूप छान आहे चॅनल त्यांचं. त्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचं मागच्या वर्षी त्यांच्या मैत्रिणींनी बोरस्नान घातलं होतं त्यांना. मग त्यांनी आता आम्हाला एकाकडून सगळ्यांना इकडे बोरस्नान घातलेलं आहे आणि आमची हाऊस पूर्ण केलेली आहे. हे फक्त त्यावेळेला सुचायला लागतं माणसाला, ते त्यांना सुचलेलं. आणि मला इतकं छान वाटलं ना, खरंच हे असं आयुष्यात आमच्या म्हणजे कधी झालंच नव्हतं असा प्रकार आणि कधी होणारच नव्हता. तर त्या म्हटल्या की माझ्या मैत्रिणीने मागच्या वेळेला मला घातलं होतं आणि चला आता आज मी तुम्हाला सगळ्यांना घालते. तर आमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, म्हणजे ह्या मुलींचं तर केलेलंच आहे, पण माझ्या बहिणीचं वगैरे असं काय आमचा म्हणजे तेव्हा काय नव्हतंच हे. तर चला त्यामुळे खूप छान इच्छा पूर्ण झाली. बोरस्नान करून घेतलं, खूप एन्जॉय केला. आणखी इकडे जेवणामध्ये मस्त मेनू होता, जेवलो. थँक्यू फॉर वॉचिंग.